आज नाश्त्याला खिचडी आहे वाटतं. हो, तुम्हाला आवडते ना म्हणून. तर मंडळी, व्हिडिओवरून तुम्हाला समजलंच असेल, आज मी मस्त अशी साबुदाण्याची खिचडी बनवते. तर खिचडी प्रत्येक वेळी आपल्या घरी कधी बनते की उपवास असेल नाहीतर काय व्रत असेल तरच, पण आमच्या घरी तसं नाही आहे. आवडते त्यामुळे उपवासाची गरज नाही आहे, एनी टाईम कधीही बनत असते ती. तर ती बनवताना मी कायम शेंगदाणे आहे ना ते बारीक गॅसवरती छान असे भाजून घेते आणि सालं काढून घेते. त्यामुळे दिसायला जरी पांढरी दिसत असली ना खिचडी, तरी चवीला छान होते. तुम्हाला जर थोडी डार्क हवी असेल ना, तर शेंगदाण्यांची सालं न काढता आपल्याला मस्त असे हे कूट आहे ते वाटून घ्यायचं आहे. अगदी मिक्सर चालू बंद करत करत वाटायचं, म्हणजे मस्त दाणेदार कूट तयार होतं. आपल्याला एकदम पावडर करायची नाही आहे. थोडं दाणेदार असलं ना तर खिचडीमध्ये खायला खूप छान लागतं. आणि खिचडीमध्ये बटाटा कोणाकोणाला आवडतं मला नक्की कमेंट करून सांगा. बऱ्याचदा बटाटा घातल्यानंतर खिचडी खूप छान होते, पण काही जणांचं असतं ना बटाटा आवडत नाही, तर त्यांच्यासाठी त्यांनी स्किप केलं तरी चालेल. पण बटाटा घालून नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते. पण बारीक बारीक अगदी बारीक कट करून घ्यायचं, म्हणजे पटकन शिजतो तो. जर तुम्हाला आधी उकडून घ्यायचं असेल तर मोठे पीस केले तरी चालतील. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची आणि थोडंसं जिरं आहे ते वाटून घेतलेलं आहे. आणि खिचडी करताना मेन पार्ट येतो ते म्हणजे साबुदाणा. तोही भिजत घालताना अगदी प्रमाणात घालायचा. एक पेर असतो ना बोटाचा, तेवढं पाणी वर ठेवलं की असे मस्त सुट्टे सुट्टे साबुदाणे भिजले जातात. आता ते एका मी परातीत मोकळे करून घेतलेत. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि दाण्याचं कूट घालायचं आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. असं केलं ना फोडणीमध्ये छान एकसारखं मिक्स करता येतं आणि सगळ्या बाजूने खिचडी एकसारखी चवीची लागते, नाही तर कुठे खारट कुठे अळणी अशी लागते. त्यामुळे अशा पद्धतीने करून बघा, अगदी सोपं होऊन जातं. आता एक मोठी कढई घेतली मी, त्याच्यामध्ये तेल घेतले आणि आपण मगाशी जे कुटून घेतलं होतं ना मिरची आणि जिरं, ते याच्यामध्ये घालायचं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेले बटाटे होते ना ते पाण्यातून छान निथळवून घ्यायचे आहेत. मी ते डायरेक्ट शिजवते त्यामुळे अगदी छोट्या छोट्या फोडी मी इथे केलेत. छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा मीठ घालते. आपण जे साबुदाणे आहेत ना त्याच्यावरती साबुदाण्यापुरतं मीठ घातलं होतं आणि इथे आता बटाट्यापुरतं मीठ घालते मी, म्हणजे दोन्ही गोष्टी व्यवस्थित चवीच्या होतात. सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला हे बटाटे आहेत ना ते वाफेवरती शिजवून घ्यायचे आहेत. पाणी न घालता तेलावरतीच ते मस्त शिजले जातात. आता एकसारखं छान मिक्स करून घेतलं आणि आपण मिक्स करून ठेवलेले जे साबुदाणे होते ना ते याच्यावरती घालायचे आणि अगदी बारीक गॅसवरती एकसारखं मिक्स करत पूर्ण खिचडी आहे ते आपल्याला शिजवून घ्यायची. आणि अगदी 10 मिनिटात बनणारी आपली ही खिचडी बनून तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत खा प्या मजा करा. बाय बाय.